जय जवान जय किसान मित्रांनो, मी अमोल वैद्य आपल्या सर्वांचं 3 दिवसीय शिवार फेरी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। 3 दिवसीय शिवार फेरी 20, 21 आणि 22 तारखेला अकोला विद्यापीठ येथे कृषी विद्यापीठ येथे आयोजित केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, काल 10,000 शेतकऱ्यांनी जवळपास इथे फील्डवरती व्हिजिट केली आणि खूप साऱ्या कंपन्यांचे, विद्यापीठाचे, महाबीजचे जे संशोधन आहे त्याच्या फील्डवरती प्रत्यक्ष पीक पाहणी करून आपण आपल्या याच्यामध्ये प्रत्यक्ष पीक पाहणी करून आपलं उत्पन्न कसं वाढवत आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान। तर चला मित्रांनो, आपण एक शिवार फेरी घेऊया। चला। थांबा ना। कावेरी सीड्स कंपनीचे विविध भाजीपाला उत्पादने तुम्ही बघू शकता। एकदम छान अशी उत्पादने त्यांनी इथे त्यांचे प्रात्यक्षिक दाखवलं आहे। कलश कंपनीचे विविध उत्पादने तुम्ही बघू शकता। त्यांनी झेंडूच्या खूप छान अशा जाती लावलेल्या आहेत इथं। परत भेंडीमध्ये करिश्मा आहे। अजून खूप सारे असे वाणं त्यांनी इथं लागवड केलेली आहे। आता इथून सुरू होते विद्यापीठाचे वाणं। पांढऱ्या फुलाचा वाल सुद्धा इथे लागवड केलेला आहे। झुडप्या वाल जो म्हणतो आपण, तो लागवड केलेला आहे। तर तुम्ही इथं येऊन अवश्य भेट द्या आणि पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला विविध उत्पादने, विविध व्हरायट्या, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल अशा कोणत्या व्हरायट्या आहेत हे आपण तुम्हाला पाहायला इथं मिळणार आहेत। प्रसिद्धी कांदा KSP 30। हे मक्याचं वाण कुठलं आहे? शुगरमॅन, सुपर ज्वाला, तलवार, करिश्मा। हे पूनम 692, प्रोफेसर। हा झेंडू 1779 खूप छान दिसतोय हा झेंडू। आणि हा येल्लो सुनील आणि हे स्पीड आणि हे प्रोफेसर। ओके, धन्यवाद साहेब।
कॉटन का कॉटन का पहिले काढली ते म्हणजे तुम्ही त्या येईल दाखवत असो मागचा टाका ना मग 6000 टाका ना मग हा 3x अर्धा आणि 3x1चा सेगमेंट आहे. तर तुम्ही बारकाईने जर बघितलं तर झाडांची संख्या वाढवून उत्पादन वाढवण्याचे हे एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. SDPS आणि CS म्हणतो आपण याला. यामध्ये शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते. जो कोरडो आणि बागायती कोरडोवाला आणि नॉन इरिगेटेडवाला जो फार्मर आहे ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही तो अशा पद्धतीत या व्हरायट्या लावून त्यांचं उत्पन्न नक्कीच वाढवू शकतो. जेणेकरून शेतकऱ्याला जर एका झाडाला 10 ते 15 जरी बोंड लागले 10-12 क्विंटल उत्पन्न होण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. ईश्वरी दुधी भोपळ्याचं वाण आहे. त्याचबरोबर महाबीजची इथं विविध उत्पादने शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना इथं आल्यानंतर त्यांना ट्रायकोडर्मा अजून दुसरे काही उत्पादनं लागत जर असतील ते सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. महाबीजची एक संशोधित मक्कावान सुद्धा इथे लागवड करण्यात आलेलं आहे. तरी कंस एकदम जोरदार दिसत आहे मला, एकदम जोरदार. त्यांनी मागच्या वर्षीचे कंस इथं लावलेले आहेत पण एकदम सुपर कलर आलेला आहे त्याला. कंस म्हणजे कणीस जे आहेत एकदम जाडं पण आहे. चारा एकदम हिरवा आहे याचा. आता अजून याच्यामध्ये काय काय शेतकऱ्यांना पाहायला मिळतं ते बघूयात. इथं पण एक दुसरा एक मक्का लावलेला आहे त्यांनी, तो पण एक बघून घ्या. इथं बाजरी सुद्धा लावलेली आहे त्यांनी खरीपची. तर तुम्हाला एक बाजरीचं वाण सुद्धा 1005 हे पाहायला मिळेल. हाईट एकदम चांगली दिसतीये. कणीस जे आहे ते पण ठीक आहे, चांगलं आहे. तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर एक अर्ध्या फुटाच्या वरती कणीस आहे त्याला साईज त्याची. आणि उंची जवळपास 5-5.5-6 फुटापर्यंत आहे. म्हणजे एकदम चांगला असं बाजऱ्याचं वाण हे एक नवीन दिसतंय आपल्याला. ज्वारीचे 2 वाणं आहेत. एक आहे 737 आणि दुसरं आहे 704 महाबीजचे आहे. तर दोन्ही वाण एकदम छान दिसत आहे. पण आता ॲक्च्युली फील्डवरती कसे आहेत त्याला अजून कंस आलेलं नाहीत. आल्यानंतर आपल्या लक्षात येईल. अजून मॅच्युरिटी स्टेजलाच आहेत. कंस अजून कुठंच पडलेलं दिसत नाही एक पण कणीस.